नमस्कार. आज आपण बनवणार आहोत टम्म असे फुलणारे भटुरे आणि त्यासोबतच मसाला छोले. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपल्याला काबुली चणे घ्यायचे आहेत आणि ते 7 ते 8 तास चांगले भिजवून घ्यायचे आहेत आणि ते भिजवताना आपल्याला त्याच्यात चिमूटभर सोडा घालायचे जेणेकरून ते खूप छान फुलतात. खाण्याचा सोडा 1 चिमूटभर आपल्याला वापरायचा आहे. त्यानंतर हे छोले छान असे 7 ते 8 तास भिजल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या करून व्यवस्थित शिजवून घ्यायचे. तर हे तुम्ही पाहू शकता आपले काबुली चणे मस्त असे शिजलेले आहेत, मऊ झालेले आहेत. तर आता आपण छोले बनवायला सुरुवात करू. तर त्यासाठी आधी आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे. तर मिक्सरमध्ये एक चिरलेला कांदा, म्हणजे मोठ्या आकाराचा असेल तर एकच कांदा घ्यायचा आहे, लहान असेल तर तुम्ही 2 घेऊ शकता. त्याचबरोबर 1 टोमॅटो, आलं लसूण आणि थोडेसे काजू. तर या सर्वाचं आपल्याला व्यवस्थित एक वाटण करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता हे आपण वाटण करून घेतलेलं आहे. तर आपलं वाटण झाल्यानंतर कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 तमालपत्र आणि 1 दालचिनीचा छोटा तुकडा अशी आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता मसाले घालायचे आहेत. तर यामध्ये 1 चमचा हळद, त्यानंतर तिखट, मी इथे लाल मिरची पूड वापरलेली आहे. तर तुम्ही तिखटाचं प्रमाण तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, मी हा घरी बनवलेला गरम मसाला वापरलेला आहे. आणि त्याचबरोबर थोडी कसुरी मेथी. हे सर्व मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे 1 चमचा यामध्ये तुपाचा वापर करायचा आहे. तर तुपाचा वापर केल्यामुळे की जे आपण छोले बनवतो तर त्यामध्ये पाणी आणि मसाला असं वेगळं होत नाही, छान घट्ट अशी ग्रेव्ही तयार होते. तर त्यासाठी आपल्याला इथे 1 चमचा तूप वापरायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता ह्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर जे आपण काबुली चणे उकडून घेतलेले होते तर ते यामध्ये घालायचे आहेत आणि थोडेसे काबुली चणे आपल्याला वेगळे ठेवायचे. आता मिक्स करून घेऊया. तर मी इथं हे थोडे काबुली चणे वेगळे ठेवलेले होते तर ते आपल्याला थोडे स्मॅश करून घ्यायचे जेणेकरून आपले जी छोल्याची उसळ आहे त्याला थोडासा घट्टपणा येतो, अगदी ती अशी पातळ होत नाही. त्यामुळे आपल्याला हे थोडेसे स्मॅश करून यामध्ये घालायचे आहे. आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून आणि कोथिंबीर घालून यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट छान अशी याला उकळी येऊन द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि ही उसळ सुद्धा अगदी छान अशी तयार झालेली आहे. यामध्ये तुम्ही आवडत असेल तर अर्धा चमचा गूळ सुद्धा वापरू शकता. इथे मी आधी 3 ते 4 वाट्या मैदा घेतलेला आहे. रवा वगैरे मी इथे काहीही वापरलेला नाही आहे, फक्त मैदा आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, त्यानंतर 2 चमचे दही आणि 1 चमचा तूप हे सगळं एकत्र करून आधी त्या मैद्याला हे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे.
याप्रमाणे तुम्ही पाहू शकता। आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालत त्याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। आणि याला 20 ते 25 मिनिट असंच झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून तो मैदा थोडा फुलेल। त्यानंतर आपल्याला असे याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत। आणि आपण पुरीपेक्षा भटुरे थोडे मोठे करतो आणि ते लाटताना पण आपल्याला जाड लाटायचे आहेत, त्यामुळे इथं मी मोठे असे गोळे करून घेतलेले आहेत। तर याप्रमाणे लाटायचं आहे, अगदी पातळ नाही, आपल्याला जाड ठेवायचेत आणि पुरीपेक्षा मोठे करायचेत। त्यानंतर कढईमध्ये तेल ठेवून तेल अगदी व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आधी आपल्याला। आणि मग भटुरे तेलात सोडताना गॅसची फ्लेम कमी करून त्या तेलामध्ये छान असे भटुरे तळून घ्यायचे आहेत। तर हे तुम्ही पाहू शकता, आपले भटुरे असे मस्त असे फुललेले आहेत आणि हे खूप असे मऊ होतात। तर अशा प्रमाणे आपले भटुरे बघू शकता तुम्ही, खूप सॉफ्ट झालेले आहेत। तर या पद्धतीने तुम्ही नक्की भटुरे आणि मसाला छोले बनवून बघा, खूप छान होतात। भटुरे सुद्धा खूप छान फुलतात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।